साताऱ्याच्या रमेश अडसूळ यांनी आल्याची लागवड करून लाखोंचा फायदा कमावलाय। त्यांनी मिळवलेल्या यशाची ही चांगली बातमी आपण सविस्तर बघूया। हे आहेत साताऱ्यातल्या फलटण तालुक्यातल्या पाडेगावचे प्रगतशील शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ। त्यांनी पारंपरिक शेतीला बगल दिली आणि आलं पिकाची लागवड केली आणि त्यात ते यशस्वी झालेत। रमेश यांनी आल्याची लागवड करून एकरी 45 टनाचं विक्रमी उत्पादन घेतलंय। सुरुवातीला मी 2022-23 साली प्लॉट केलता आणि तो सगळा मला बेण्याला गेलता। तो बेण्याला देत असताना मलाही एका क्षेत्रामध्ये 1 एकरमध्ये मला 22 टन उत्पन्न मिळलं। आज याच्यामध्ये मला कमीत कमी 1 एकरमध्ये साधारणतः 45 टन आवळी निघण्याची मला खात्री आहे आणि तेवढ्या पद्धतीनं माझा ते काढणीची चालू आहे। रमेश यांनी पारंपरिक पिकातून नफ्याचं उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी व्यवसायाबरोबरच शेतीकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं आणि पीक पद्धतीमध्ये बदल केला आणि आल्याची लागवड केली। 1.5 एकरामध्ये लागवड केलेल्या आल्यामधून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळालंय। बागायत क्षेत्र 8 एकर असून त्याच्यामध्ये 1.5 एकर ही आल्याची लागवड मी केलेली आहे। त्याची पूर्व मशागत करताना साधारणतः 2 महिने त्याची पूर्व मशागत करावी लागते। साधारणतः 2 वेळा नांगरट, 2 वेळा फणपाळी मारावं लागते, साधारणतः 2-3 वेळा रोटर मारावं लागतो। त्याच्यानंतर रान चांगले तापून दिल्यानंतर शेणखत आणि कोंबड खत आणि मळीसारखे आणि राखेसारखा त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकावं लागतं। जमिनीचा पोत ज्या पद्धतीनं सुधारेल त्या पद्धतीनं त्याची मेहनत केली जाते। या पिकासाठी संपूर्ण ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला गेला। पाण्याचं योग्य नियोजन करत त्यांनी लागवडीच्या पहिल्याच वर्षी एकरी 17 लाख याप्रमाणे नफा कमावला। एकरी साधारणतः आल्याचं बेन आपल्याला 1 टन लागतं, 1000 किलो एकरी 1000 किलो लागतं। 1000 किलो उत्पन्न म्हणजे बेन घेतल्यानंतर याची लागवड हे आपल्या इथल्या लोकांना जमत नाही, बाहेरच्या लोकांना करावं लागते। त्याचे बेड सोडणं, खत बेसळ डोस हे सगळं मार्गदर्शन घेत असताना त्यातल्या काही चुका असतात त्या पण आपण याच्यामध्ये सुधारले। रमेश अडसूळ यांनी नायगावचे प्रगतशील शेतकरी बाबासो नेवसे यांच्या सल्ल्यानुसार आले पिकाची लागवड केली आणि इतरही काही अनुभवी लोकांच्या सल्ल्यानुसार अडसूळ यांनी एकरी 45 टन इतकं उत्पादन मिळवलं। आलं उत्पादन कमी असल्यामुळं म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल, पण आपण ते नवीन प्रयोग केला। याचे मला जे सुरुवातीला मार्गदर्शन जे लाभले ते माझे पाहुणे आणि मित्र हे नायगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासो नेवसे यांचे लाभले। त्यांच्यामुळं मला हे सगळं शक्य झालं आणि हे सगळं करत असताना आल्याची बेण्याची निवडही त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केली। एकाच पिकाच्या लागवडीवर अवलंबून न राहता पीक पद्धतीमध्ये विविधता आणण्याचं धोरण रमेश अडसूळ यांनी अवलंबलं आणि ते यशस्वी करून दाखवलं। त्या व्यतिरिक्त आपल्या शेतात त्यांनी केळी, पपई, आंबा, सफरचंद या फळांची आंतरपीक म्हणून लागवड केली। योग्य सल्ला घेऊन योग्य नियोजन करून शेती केली तर ती निश्चितपणे परवडते आणि फायदेशीर ठरते, हेच रमेश अडसूळ यांनी दाखवून दिलंय। साताऱ्याहून साई सावंतसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।